देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार मंडळी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये संत तुकाराम महाराजांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्याच एका अभंगाचं निरूपण करतायत युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण सौरभ महाराज जाधव. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 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 जय जय राम हरी. 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 जय जय राम सकळ गुण संपन्न. 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 एक भगवंत एक देवाचे लक्षण. ताची जाण. देवा देवाचे लक्षण. वरकड कोठे काही. वा वा. काही वरकड कोठे काही. हे देवाचे लक्षण. हे देवाचे लक्षण. वरकड कोठे काही. वरकड कोठे काही. एक आहे अरे वा. एक नाही. एक आहे एक नाही. एक आहे
सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण वरकड कोठे काही एक आहे एक नाही षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतचे जाण वरकड कोठे काही एक आहे एक नाही तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला वरकड कोठे काही एक आहे एक नाही बोला सगळेजण विठ्ठल विठाला 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 टाळी टाळी हा गणादितं भूतगणादि सेवितं कपित्यजम्मु फलचारु भक्षणम् उमासुत शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले लस तरसे तरू तरविला श्री भागवत तरू तया ज्ञानेशा ते विमल मतीने वंदन करू नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वा 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 हा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान वा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई टाळी 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 हा मुक्ताबाई नमो वा 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने जननी देवाचे आद्य जननी देवाची आद्य जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाचे वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे विठ्ठल हला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झालेले आणि पाचवा वेद म्हणून ज्यांना मान्यता आहे अशा संतश्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदनीय श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज असं एक काहीतरी देवाचं लक्षण आहे असं आजच्या अभंगाद्वारे सांगून जातात विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाद्वारे देव कसा आहे देवाचं रूप कसं आहे देवाचे गुण कसे आहे नव्हे नव्हे अनंत रूपांनी आणि अनंत गुणांनी भरलेला देव आहे हे एक देवाचं लक्षण आहे म्हणजे आजच्या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाच्या लक्षणाचं वर्णन करू जात आहे बघा माय बाप हो जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या लक्षणाचं वर्णन करतात काय म्हणतात तुकाराम महाराज सकळ गुण संपन्न भगवान परमात्मा सकळ गुण संपन्न आहे देव सकळ गुण संपन्न नाही म्हणजे सकळ गुणांनी संपन्न असणं हे एक देवाचं काय आहे लक्षण आहे सकळ गुण संपन्न हे तो देवाचे लक्षण हे देवाचं काय आहे लक्षण आहे तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला असं पांडुरंगाला सगळं साजे समजत असा अभंगाचा सरळ एवं धावता सुटसुटीत भावार्थ विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारे देवाच्या लक्षणाचं वर्णन करू जातात
जरा चिंतन बारकाईने ऐका. वर्णन कुणी कुणाचं करावं याला फार मोठं शास्त्र आहे बघा. कुणाचंही वर्णन कुणीही करू शकत नाही. तुम्ही दडपण घेऊ नका बघा, बोला. कुणाचंही वर्णन कुणीही करू शकत नाही. मग समजा प्रधानमंत्र्याचं जर वर्णन करायचं असेल तर प्रधानमंत्र्याचं वर्णन जर एखाद्या चहा पिऊ पिऊ पेदरू झालेल्या माणसानं केलं तर चालेल का? मला सांगा तुम्ही. प्रधानमंत्र्याचं वर्णन करायचं आहे त्याच्याकरता कोण लागल? प्रधानमंत्रीच पाहिजे. त्यानं काय काय केलं, किती किती कष्ट घेतले, तोच पाहिजे. संभाजीराजांचं आपल्याला वर्णन करायचं आहे. सुरांचं वर्णन जर करायचं असेल तर सुराचं वर्णन करायला कोण पाहिजे? बोला बोला. सूर पाहिजे बघा. जो सूर आहे तोच सुरांचं वर्णन करू शकतो. एरवी बाकीचा सुराचं वर्णन करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या उक्तीला गाथ्यामध्ये निर्वाळा दिला आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, ऐका, एखाद्याचं जर महत्व तुम्हाला कळून घ्यायचं असेल, एखादा किती पोहोचलेला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी तुम्ही त्याच्यासारखं तुमच्या अंगात बळ असलं पाहिजे असं तुकाराम महाराज सांगतात बघा. तुका म्हणे अंगी वावे ते आपण तरी समय मान जैल कळो, तरी समय मान येईल कळो. तुका म्हणे अंगी वावे आपण, तरी समय मान येईल कळो. तरी समय मान येईल कळो. वा महाराज. कीर्तन म्हणजे असं युद्धजन्य पातळीवर खड्या आवाजातल्या चालीत चाललं पाहिजे बघा. म्हणजे तुम्हाला ऐकायला बरं वाटलं पाहिजे. नाही तर उरगा तू काय म्हणे वांगे. मला सांगा, बरं वाटतं का ऐकायला? थोडंसं युद्धजन्य पातळीवर चाललं पाहिजे बघा. कीर्तन ही परंपरा काय आहे, वारकरी संप्रदायाने कीर्तन कशा करता सांगितलं ऐका दादा. एक वाक्य तुम्हाला आजच्या दिवशी सांगून जातो. घरी आपण कायमच हसतो. जरा ऐका बरं. घरी आपण कायमच हसतो आणि घरी आपण कायमच रडतो. पण जरा ऐकून जा, हसण्या आणि रडण्याच्या पलीकडे जे शिकवतं त्याला कीर्तन असे म्हणतात. कीर्तन ही अवस्था हसण्या आणि रडण्याच्या पलीकडे माणसाला घेऊन जाते. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे अंगी भावे ते आपण. एखाद्याचं महत्व कळून घ्यायचं असेल, एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर त्याच्याकरता त्याच्यासारखं महत्व महिमान आपल्या अंगी असलं पाहिजे तरच आपण त्याचं वर्णन करू शकतो. अन्यथा वर्णन करू नाही. मग का हो तुकाराम महाराज, त्याचं वर्णन करायचं असेल त्याच्या इतकं सामर्थ्य पाहिजे. काय बोलता तुम्ही? हो, त्याच्या इतकं सामर्थ्य पाहिजे. उदाहरण द्या. उदाहरण देतो मी तुम्हाला, ऐका. जसं कोणती गोष्ट कुणी कुणाला सांगावी याला शास्त्र आहे, तसं कुणाचं वर्णन कुणी करावं याला फार मोठं शास्त्र आहे. तुम्ही ती आजीची नाताची गोष्ट ऐकली का? तू नातू एक दिवस आजीला विचारतो, बरं का आजाओ. नातू एक दिवस आजीला विचारतो, काय आजी का आजी, हे आभाळ एवढं वर कसं गेलं? कोण कोणाला विचारितो? नातू आजीला. मग आजी काय सांगते, बाळ्या मी एक दिवस अंगण झाडत होते. आजी मी एक दिवस अंगण झाडत होते आणि अंगण झाडता झाडता हे आभाळ सारखं माया आजा पाठीला लागायचं. मग मी काय केलं, तोच झाडू उलटा केला नाही म्हणून, म्हणजे एवढा जोरात नाही टाकला पण टाकला नाही म्हणून याच्यात टाकला बघा. आणि तसं हे आभाळ काय झालं, वरती गेलं. आता ही गोष्ट कोण कोणाला सांगतं? आजी नाताला. म्हातारीला म्हणा, म्हाताऱ्याला सांगून पाय बरं काय होतं. कमरात काठी घाली ते मात्र. कोणती गोष्ट कुणी कुणाला सांगावी याला जसं शास्त्र आहे तसं कुणाचं वर्णन कुणी करावं याला सुद्धा शास्त्र आहे. विठाल तुकाराम महाराज, तुम्ही देवाचं वर्णन करू राहिले. मग देवा इतकं सामर्थ्य तुमच्यात आहे का? जर सामर्थ्य असेल तरच तुम्ही बोला. तुकोबारायाचं सामर्थ्य काय आहे? आपल्यासारख्या अज्ञानींनी त्या भानगडीत न पडलेलंच बरं दादा. का बरं? तुकोबारायाचं सामान्य, तुकाराम महाराज म्हणजे काय आपल्या पंचायतीचे मेंबर नव्हते महाराज. तुकाराम महाराजांचं सामर्थ्य विचारू नका दादा. सदेह वैकुंठाला गेलेली व्यक्ती, ऐकताय तुम्ही सगळेजण? सदेह वैकुंठाला गेलेली व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या इतिहासात आणि महाराष्ट्रात पहिलीच घडून गेली. त्याचं नाव संत तुकाराम महाराज. तेवढीच एक व्यक्ती घडून गेली महाराज. तेव्हाचे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आणि आताचा तुकाराम सदेह गटरीत जातो. आताचा तुकाराम एवढे जाडे असतात महाराज, काय काही गटरीत सुद्धा घुसती नाही हो. गटरीत तुकाराम आता गटरीत सुद्धा घुसती नाही बघा. हे आताचे तुकाराम महाराज. पण ऐका दादा, जगद्गुरु तुकोबारायांचं वैभव आणि जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन, देव दुर्लभ साधू, नशीब आपल्या महाराष्ट्राचं. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले.
एक वाक्य मी सांगून जातो दादा, थोरा मोठ्यांचं ऐकलेले एक वाक्य आहे. अनेक लोकांनी सांगितलं, महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक पद होऊन गेली, पण आपल्या महाराष्ट्रात अजून पंतप्रधान काही झालेला नाही. एक वाक्य ऐकून जा दादा, आपल्या महाराष्ट्रात जरी पंतप्रधान झालेला नसेल तर नसू द्या, पण आपला महाराष्ट्र हा संत प्रधान आहे, हे कधी विसरू नका. आपला महाराष्ट्र हा संत प्रधान आहे. जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे महत्वाचे संत आहे तेवढ्या तेवढ्या सगळ्या संतांनी जन्म घेण्याकरता ऑस्ट्रेलिया नाही निवडली, जपान नाही निवडलं, मग उत्तम उत्तम असणारं भरतखंड आणि त्या भरतखंडामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश असं एक देहूगाव, आणि त्या देहूगावात जगद्गुरु तुकोबाराय अवतराला आले. विचार करा, जगद्गुरु तुकोबारायांचं किती वैभव वेगळं असेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांना ह्या संतांनी मोठं म्हणलं, त्या संतांनी मोठं म्हणलं, यात नवल नाही. आमच्या एका संताचा असं प्रमाण आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तुका सर्व सर्वश्रेष्ठ वा रे वा. हा, हा. वा, वा, वा. टाळी, टाळी. वा रे वा, वा. वा, वा. क्या बात आहे. सर्वश्रेष्ठ हा, हा. वा, वा, वा. सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर डोया अवतारणा मयाचा वा, वा, वा. वा महाराज, वारकरी माणसाचा नादच करायचा नाही महाराज. वारकऱ्याचं वैभवच वेगळं असतं बघा. अतिशय महाराज, ही गायनाचार्य थोडी म्हणतात पण अतिशय गोड म्हणतात बघा. मोजकच म्हणलं पाहिजे महाराज. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो आणि दोन गायक चाल म्हणाय पुढे आले, सारे गप्पा बसा, सारे गप्पा बसा. म्हणलं आता तुमचं बोला, आणि त्यानं चाल म्हणाय तोंड आय केलं. अहो एवढ्या वेळ आलाप गात होती, चिमणी आली बी नांडी घालून पिलंही घेऊन गेली, ती आज करीत होते बघा. मला सांगा असं कुठे जमेल का बघा. अतिशय सुंदर बघा, शॉर्ट बट स्वीट, वारकरी रत्न, वैभवच वेगळं महाराज. तुकाराम महाराजांना आपण श्रेष्ठ म्हणतो, यात नवल नाही. सगळ्या संतांमध्ये तुका सर्वात श्रेष्ठ, प्रियामा थोर, आणि जो का अवतार नामयाचा तुकोबारायांना सगळ्या संतांनी श्रेष्ठ म्हणलं. एवढे तुकाराम महाराज मोठे. पुढे आहे का अजून किती तुकाराम महाराज मोठे. जगामध्ये आतापर्यंत तुम्ही किती वेद ऐकले? 4 वेद ऐकले बघा, पण 5वा सुद्धा वेद आजच्या दिवशी ऐकून जा. जगामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ही 4 वेदाची संकल्पना ऐकून गेल्यात, पण वारकरी संप्रदायामध्ये आमचे 5वे वेद तुकोबाराय होऊन गेले, हे कधी विसरू नका, हे कधी विसरू नका. अजून आमच्या तुकोबारायाचं महत्व काय ऐका दादा. आधीच्या काळामध्ये स्त्रीला लोक एवढं मानाचं स्थान देत नव्हते, स्त्रीला एवढा महत्वाचा अधिकार देत नव्हते. स्त्रियांना फक्त आपलं चुला आणि मूल भात उपसायच्यात कामाला लावायचे लोक, फक्त बाह्यांना एवढा अधिकार नव्हता. पण जेव्हा तुकोबाराय नावाचं रसायन जन्माला आलं, जरा काळजीपूर्वक चिंतन ऐका. जेव्हा तुकोबाराय नावाचं रसायन जन्माला आलं, ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. जरा ऐका बरं, ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा आवार रचला, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, एकनाथ महाराजांनी खांबाची उभारणी केली, आणि तुका झालासे कळस. तुकाराम महाराज त्याच्यावरती कळस झाले, पण ह्याच तुकाराम महाराजांमुळे त्या कळसाच्या वर शिऊर बंगल्याच्या बहिणाबाई फडकायला लागले. हे स्थान तुकोबारायांनी दिलं, हे स्त्रीला स्थान फक्त तुकोबारायांनी दिलं दादा. आणि मला सांगा, एवढे मोठे असणारे तुकाराम महाराज, एवढे मोठे असणारे तुकाराम महाराज किती मोठे एका प्रमाणात ऐकायचं का तुम्हाला? केवढे किती मोठे तुकाराम महाराज. महाराज सांगतात बघा, अनुरेणू या थो कडा, अनुरेणू या थो कडा, अनुरेणू या थो टाळी, टाळी, हा. अनुरेणू या थो तुका काशाय वडा, तुका काशाय वडा, अनुरेणू या तो कडा, वा, वा, वा. अनुरेणू या तो कडा.
भाषा एवढे जे तुकाराम महाराज आहे ते तुकाराम महाराज देवाच्या लक्षणाचं वर्णन काय करू शकत नाही. महाराज तुम्ही जे सांगितलं ते आम्हाला पटलं. तुकाराम महाराज फार मोठे आहे आणि त्यांनी 100% देवाचं वर्णन करावं. पण का हो महाराज, देवाचं वर्णन करावं म्हणजे देव काय असं तसा सामान्य माणूस आहे का? नाही. मुळात म्हणजे देवाचं वर्णन करायला आता आपलं वर्णन करता येऊ शकतं. महाराज सौरभ महाराज काळा का गोरा तुम्हाला सांगता येऊ शकतो. बघा याचा रंग कसा आहे, हे किती फूट किती इंच आहे, 1.5 फूट का 4 फूट आहे, म्हणजे एवढा 1.5 फूट नसेल मी सांगतो मी तुम्हाला. बघा म्हणजे माझं वर्णन करणं तुम्हाला सगळ्यांना सोपं जाईल. बघा पण देवाचं वर्णन करणं सोपं जाणार नाही. का बरं सोपं जाणार नाही? कारण ज्ञानोबा सांगतात मी त्याला अनंत रूपाने पाहिलं. मुळात देव अनंत रूपाचा आहे. पण आतापर्यंत संत महात्म्यांच्या आधाराने आपण देवाची 2 रूपं ऐकलेली आहे. कोणती कोणती? एक रूप म्हणजे देवाचं सगुण, वा रे वा, आणि दुसरं म्हणजे निर्गुण. का हो महाराज, सगुण कशाला म्हणायचं आणि निर्गुण कशाला म्हणायचं? अगदी तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगतो बघा. सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय ऐका. देव त्याच्या घरी राहतो, त्याच्या घरी राहण्याचं देवाचं जे रूप आहे त्या रूपाला निर्गुण असे म्हणतात. आणि आपल्यामध्ये देव ज्या रूपाने येतो त्या रूपाला सगुण रूप असे म्हणतात. नाही कळलं का तुम्हाला? अगदी सोपं सांगतो बघा. जसे तुमचे घरी घालायचे कपडे वेगळे आणि 4 चौघात जायचे कपडे वेगळे, बरोबर ना? घरी ज्या कपड्यावर राहते तिळं चिडे येत्या, तसं नाही बघा. घरी घालायचे कपडे जसे वेगळे आणि 4 चौघात घालायचे कपडे वेगळे. घरी बरमुडा असे तरी धकून जातं बघा, म्हणजे घरी घालायचे कपडे वेगळे पण 4 चौघात जरा अप टू डेट कडक कपड्यात माणूस असतो बघा. तसं देव त्याच्या घरी ज्या रूपाने राहतो त्या रूपाला निर्गुण रूप असे म्हणतात आणि आपल्यामध्ये ज्या रूपाला आला त्या रूपाला सगुण असे म्हणतात. एक वाक्य तुम्हाला सांगून जातो ऐका. सगळ्या समुद्राची शाही केली, आभाळाचा कागद केला आणि स्वतः सरस्वती माता जरी लिहायला बसल्या तरी देवाकडे किती गुण संपन्न आहे हे सांगणं होणार नाही. एवढा मोठा देव आहे. पैकी का हो महाराज, तुकाराम महाराज म्हणतात सकळ गुण संपन्न. सकळ म्हणजे कोणते गुण? भगवान परमात्म्याकडे अनेक गुण आहे पण ज्ञानोबरायांनी 6 गुण ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथात सांगून ठेवले बघा. कोणते कोणते गुण? ऐका ऐका. यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवैर्य वस्ती येत. देवाकडे कोणते कोणते गुण आहे? पहिला गुण आहे यश. देवाला कधी अपयश आलेलं ऐकता ना तुम्ही? अपयश आलेलं नाही. देवाने अपयश घेतलं 2दा, स्वतःहून घेतलं बघा, स्वतःच्या मर्जीने. कधी कधी एकदा म्हणजे युद्धभूमीतनं जगाचा बाप युद्धभूमी सोडून पळाला तेव्हा, आणि दुसऱ्यांदा पांडवांची शिष्टाई सफल केली नाही तेव्हा आलं नाही. घेतलं बघा. देवाकडे यश आहे. पुढचं देवाकडे श्री आहे. श्री म्हणजे पैसा, लक्ष्मी. पैसा, लक्ष्मी, श्री ह्या कोणाकडेही नसतात महाराज. कोणाकडे असतात? महाराज सांगतात लक्ष्मी वसते जिव्हाग्रे. जो माणूस गोड बोलतो, जो माणूस चांगलं बोलतो, जो माणूस परमात्म्याची सेवा करतो त्याच्याकडे ह्या गोष्टी असतात. गोड बोललं पाहिजे, माणसानं चांगलं बोललं पाहिजे. मला सांगा तुम्ही पोपट पाळीत्या का कावळा पाळीत्या? तुमच्याकडे कसं काय? इकडं पोपट पाळतो बघा. का बरं पोपट पाळतो? तुकाराम महाराज सांगतात पोपट गोड बोलतो तर तो पोपट माणसाच्या अंगा खांद्यावर खेळतो. मजुरा उत्तरी रावा खेळे उरावरी. पोपट गोड बोलतो, अंगा खांद्यावर खेळतो आणि कावळा कावकाव करतो. लोक त्याला घरावर सुद्धा बसून देत नाही. का बरं? कावळा कावकाव करतो म्हणून. भगवान परमात्म्याची जगाची लक्ष्मी कायम देवाचे पाय दाबत बसले महाराज. भगवान जग जिची इच्छा करतो माझ्याकडे पैसा यावा, माझ्याकडे पैसा यावा, पण त्या लक्ष्मी माता जगाच्या बापाचे पाय दाबत आहे. म्हणजे देवाकडे काय आहे? श्री. पुढचं ऐका. यश, श्री आणि औदार्य. देवाकडे औदार्य आहे महाराज. किती औदार्य? ज्ञानोबारायांनी पुन्हा एक उभी जन्माला घातली. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र वैर्या दिधले. एक प्रसंग तुम्हाला सांगून जाईल दादा. देवाचं औदार्य किती आहे जरा जीवाचे कान करून ऐका. आणि खरं म्हटलं तर कीर्तनात महत्वाचंच ऐकलं पाहिजे बघा. जगाच्या पाठीवर एक महत्वाचं आणि चांगलं ऐकायचं व्यासपीठ जर कोणता असेल तर ते कीर्तन आहे. विठ्ठल देवाकडे किती औदार्य आहे. देवानं कोणला कोणला किती दिलं. सुदामा नावाचे ब्राह्मण तुम्हाला सर्वांना माहित आहे बघा. काय झालं? परिस्थिती एकदम हालाकीची झाली.
म्हणून सुदामा भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला गेले. द्वारपालांनी अडवलं. अरे द्वारपालो, सर्वांना तुम्हाला माहित आहे बघा. आणि तिथं अडवल्याच्या नंतर ज्या वेळेस भगवान कृष्ण परमात्मा सुदामा ह्या दोघांची भेट झाली आणि देवानं सुदाम्याचे पाय धुवायला सुरुवात केली. ऐकता ना तुम्ही सगळेजण? सुदाम देवाचे पाय धुवायला सुरुवात केली आणि पाय धुता धुता पाय धुतल्याच्या नंतर सुदाम देवाला देवाने विचारलं, म्हणे सुदामा तू फार लांबणं चालत आला, कपाळावर तुझ्या घाम आला, तुझा गंध पुसला जाईल, हा गंध तू पुसून टाक आणि त्याच्याऐवजी मी नवा गंध लावतो. देवाने सुदाम्याला सांगितलं, हा गंध तू पुसून टाक, त्याच्याऐवजी मी नवा गंध लावतो. गंध लावल्याच्या निमित्ताने, गंध पुसण्याच्या निमित्ताने जगाच्या बापाने सुदाम्याच्या कपाळावरनं हात फिरवला. हाताने गंध पुसला नाही. मग आयुष्यात कधी पैसा नावाची गोष्टच ज्याच्या नशिबात नाही, जगाच्या बापाने त्याचं कपाळ पुसलं आणि कपाळाबरोबर त्याचं भविष्य सुद्धा पुसून टाकलं. याला म्हणायचं औदार्य. कपाळाबरोबर त्याचं भविष्य सुद्धा पुसून टाकलं महाराज. ब्रह्मदेवाने लिहिलेली रेषा सुद्धा पुसून टाकली. आणि हा प्रकार घडल्याच्या नंतर थोड्या वेळानं ज्या वेळेस देवानं विचारलं, सुदामा माझ्यासाठी काय आणलं, मला काय आणलं? मग ते सुदाम देवानं पोहे दिले बघा. देतच नव्हता पण ते दिले. माझी तुम्हाला आग्राची कळकळीची विनंती आहे, किती पोट भरला असेल आणि एका ठिकाणी पोहे खाण्याचा योग आला, म्हणजे तसा मला अजून आला नाही, समजून घ्या तुम्ही. पोहे खाण्याचा जर एका ठिकाणी योग आला, एखाद्या ठिकाणी पोहे खाण्याचा योग आला तर ते पोहे परत करू नका. का बरं? एक घास तरी खा, कारण ते पोहे देवाला आवडतात. सुदाम देवाने दिलेले पोहे भगवान परमात्म्याने एक घास खाला आणि रुक्मिणी मातेने पोहे हिसकून घेतले. म्हणे तुम्ही खाऊ नका. का बरं खाऊ नका? रुक्मिणीने सांगितलं, देवा नुसतं पोह्याचा एक घास खाला तर सुवर्णाची नगरी याला देऊन टाकली. जर पुरे पोहे खाले तर आम्हाला सुद्धा द्यायला मागं पुढं पाहणार नाही तुम्ही. पुरे पोहे खाऊ नका. याला एवढं देवाचं औदार्य आहे. देवाकडे औदार्य आहे, ज्ञान आहे, फार ज्ञानी आहे. ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. एवढा ज्ञानी असलेला देव, देवाने हे 6 गुण सुद्धा त्याच्याकडे ठेवले नाही. मग एक एक गुण एक एक भक्तांना वाटून दिला. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती कीर्ती दिगंती मिरविली, उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखाते बुधून, ब्रह्म सनातन पाविला. एवढा देवा औदार्य आहे. पण ह्या देवाकडं सगळं आहे, पण बाकीच्या देवांकडे एक आहे तर एक नाही. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, वर काढ कोठेकारी, वर काढ कोठेकारी, आवर कोठे काही, वर कोठे काही. एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, वर काढ कोठे काही, वर काढ कोठे काही, कोठे काही. ह्या देवाकडं सगळं आहे पण बाकीच्या देवांकडं काहीच नाही. असा हा सगळ्या गुणांनी संपन्न देवता आहे. महाराज खरंच सगळ्या गुणांनी संपन्न आहे. हो, तुकाराम महाराज सांगतात, षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण, तो फक्त एकटाच आहे. मग का हो महाराज, सकळ गुणांनी संपन्न जो देव आहे, ज्याच्याकडे सगळे गुण आहे, सगळ्या गुणांनी जो भरलेला आहे, आम्ही त्याला नेमकं म्हणायचं काय? आम्ही त्याला काय नावानं हाक मारायची? पोरगा जर असं तर आपण हाक मारतो, पिंट्या, पप्या, बाळ्या, गोट्या, सोन्या, नाण्या, इकडे पोराला आपण हाक मारतो. पण ह्या देवाला आम्ही काय म्हणायचं? तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला जे येईल ते म्हणा. का बरं जे येईल ते म्हणा? ह्या देवाला काही म्हणलं तरी त्याला फिट्टच बसतं. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे जय जय बोला, तुका म्हणे जय जय बोला, तुका म्हणे जे जे बोला, तुका म्हणे जे जे बोला. ते ते साजे या विठ्ठला, ते ते साजे
काही म्हणा, चोर म्हणा, भामटा म्हणा, लबाड म्हणा, याच्या पुढे ऐका, पंढरीच्या पांडुरंगाला भूत जरी म्हणलं, पाहिलं का तुम्ही, भूत जरी म्हटलं तरी सुद्धा याला साजेशच बसतं. काय, पंढरीचे भूत मोठे, याला भूत सुद्धा म्हटलं बघा, याला काही म्हणा ते याला साजेसच ठरतं, असं तुकोबारायाच्या अभंगाद्वारे सांगून जातात. कीर्तन सेवेची निरूपणाची परंपरा म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने ते पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. बघा, कीर्तन चालू झाल्यापासून मी तुम्हाला काही त्रास दिला का, काही म्हणलो का, काहीच नाही. बघा, आता सुद्धा त्रास येणार नाही, पण कीर्तनात एवढाच त्रास घ्यायचा, कोणता, टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेले आहे ते ते आता सगळे टाळी वाजवतील आणि सगळ्यांनी भजन करा. विठोबा जय जय विठोबा रघुनाथ, जय जय विठोबा रघुनाथ, जय जय विठोबा रघुनाथ, विठोबा रघुनाथ, जय जय विठोबा रघुनाथ. तुका म्हणे जे जे बोला ते ते साचे या विठ्ठला. माय बाप हो, महाराष्ट्र ही अशी भूमी आहे, वेगवेगळी संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन गेले. ज्ञानोबराय तुकोबाराय या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन गेले. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे, महाराष्ट्रात जो माणूस जन्माला आला त्या माणसाने ज्ञानोबराय तुकोबारायांना कधी विसरून चालणार नाही. ज्ञानोबराय तुकोबारायांच्या आपल्यावरती अगणित उपकार आहे आणि असंख्य उपकार असणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांना आणि तुकोबारायांना कधीच विसरू नका. ही आपली फार मोठी देवता आहे, ह्या देवतांचं वैभव आपण जपलं पाहिजे. खरं म्हटलं तर दादा, एवढा सुंदर आपला महाराष्ट्र आहे, एवढा गोड आपला महाराष्ट्र आहे, फार मोठी मोठी रत्न आपल्या महाराष्ट्रात जन्माला येऊन गेले. शिवाजी, संभाजी, शाहू फुले, आंबेडकर यांच्या बरोबर ज्ञानोबराय तुकोबाराय सारखी संत रत्न आपल्याच महाराष्ट्रात घडून गेली. याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि कीर्तीच्या दिशेने पुढे चाललं पाहिजे. आतापर्यंत अनेक कीर्तनं तुम्ही ऐकली, याही पुढे अनेक चिंतनं तुम्ही श्रवण करणार आहात. पण श्रोतू वर्गाला, देवरूप श्रोतू वर्गाला माझी एक विनंती आहे, नुसती कीर्तनं ऐकून आपलं भलं होणार नाही. प्रत्येक कीर्तनाची काही ना काही सुधोरी घरी घेऊन जायला शिका. ज्या दिवशी आम्ही ज्ञानोबराय तुकोबारायांचे विचार आमच्या घरी अप टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायला शिकू ना, त्या दिवशी महाराष्ट्रात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोक म्हणतात ज्ञानोबराय पुन्हा जन्माला या, तुकोबाराय पुन्हा जन्माला या. ज्ञानोबराय तुकोबाराय आपल्यातनं गेलेच नाही, पुन्हा येण्याचा विषय नाही. शिवाजीराजे, संभाजीराजांनाही आग्रह धरला पुन्हा जन्माला या, पण ऐका दादा, राजे इथं जन्माला यायची काहीच गरज नाही. का बरं काहीच गरज नाही? अरे तुमच्याच लेकराला शिवाजी बनवा, तुमच्याच लेकराला संभाजी बनवा, तुमच्याच मुलीतनं कोणीतरी बहिणाबाई जन्माला येतील, तुमच्याच लेकीतनं कोणीतरी हिंदुस्थानाची गाण कुकळा जन्माला येईल. फक्त जगू द्या त्या लेकींना, वाढू द्या त्या लेकींना, जन्माला येऊ द्या त्या लेकींना. पण दुर्दैव आपलं, आपण मुलीचे तुकडे तुकडे करूनच गर्भातून बाहेर काढतो. पोरगी ओरडू ओरडू सांगते, आई मला मारू नको ग, मला जन्माला येऊ दे ग. माझ्यात इतकं सुद्धा बळ नसतं आई. डॉक्टर काकांची टणक हातोडी टक्क दिशी माझ्या डोक्यावर बसते आणि डॉक्टर काकांना मला एवढं सुद्धा सांगत नाही का, काका मला मारू नका हो, काका मला जगू द्या हो, जगू द्या त्या लेकींना, वाढू द्या त्या लेकींना. माझं जाता जाता त्या बहिणींना सांगणं असेल, तुम्ही नका बनू रामाची सीता, लोक तुम्हाला आवला म्हणतील. तुम्ही नका बनू पांडवांची द्रौपदी, लोक तुम्हाला वेसा म्हणतील. पण तुम्ही बना त्या शिवबाची आई, लोक तुम्हाला राजमाता म्हणतील, लोक तुम्हाला राजमाता म्हणतील. माझ्या पोटी जन्माला आलेला प्रत्येक पोरगा सुरच झाला पाहिजे, ही उमेद जर इथल्या प्रत्येक आईची असे ना दादा, कुणाची टाप नाही हल्ली लेकींकडे वाकडं बोट करण्याची बघून. म्हणून जगू द्या त्या लेकींना, वाढू द्या त्या लेकींना. ज्ञानोबराय तुकोबारायांचे विचार आपल्या पाठीशी बाळगा आणि पुढे चला. जीवन फार सुंदर आहे, जगण्याचा प्रयत्न करा दादा. देवाने आपल्याला काय दिलं नाही, निसर्गाने जे जे आपल्याला दिलं ना, त्याची कधी अवहेलना करू नका. ज्ञानोबरायांनी सांगावं, दुष्काळ हटाव, दुष्काळ हटाव, दुष्काळ हटाव, नुसतं आपणच ओरडतो असं नाही. 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलींनी याकरता उभी टाकून दिली. बाबा हो, जर दुष्काळ घालवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात असू द्या, नगरेची रचावी,
जलाशय निर्मावी आणि महावने लावावी नानाविध. नगरे रचवायची असेल तर जलाशय निर्माण करा आणि नुसती झाडं लावा, नुसती झाडं लावा, पाणी पडल्याशिवाय राहणार नाही. हे 750 वर्षापूर्वी माऊलींनी सांगावं, पण आपल्याला दादा कळत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचं फार मोठं सावट आहे. या दुष्काळातनं जर बाहेर निघायचं असेल तर त्याकरता जलक्रांती करा. पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवायला शिका. पाणी फार अमूल्य आहे, म्हणून एक गोष्ट ऐकून जा. पाणी एवढं अमूल्य आहे म्हणून पाणी पाजायचं झालं तर तहानलेल्या व्याकुळलेल्या माणसाला पाणी पाजा. गुटखा खाणाऱ्याला पाणी पाजू नका. 1 ग्लास पाणी पिऊन 2 ग्लास पाण्याच्या जर गुळण्या करत असेल तर हे आमच्या देशाचं नुकसान आहे. 2 ग्लास पाणी सुद्धा वाया जाऊ देऊ नका. ही संपत्ती आपण जपा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करेन. सुंदर असा महाराष्ट्र आपण त्या जन्माला आलो. आपल्या महाराष्ट्राचं वैभव छातीशी बाळगा आणि ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या संतांचे विचार छातीशी घ्या. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणून आपण मागं हटायचं? अजिबात मागं सरू नका. देश सेवेचा धडा, संत सेवेचा धडा, मातृपितृ सेवेचा धडा आतापर्यंत कीर्तनकार समाजाला देत आले, इथून पुढे सुद्धा देणार आहे. फक्त आम्ही किती घेतो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्यांनी संत सेवा करा, संत सेवेचे धडे जीवनामध्ये घ्या, हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि झालेले कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी प्रभूचरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. तुका म्हणे जे जे बोला ते ते साचे या विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, या पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही काहीही म्हणा ते सुद्धा याला साजेसं बसतं, ते सुद्धा याला परफेक्ट ठरतं. फक्त दादा ते आपल्याकरता आजही यायला तयार आहे. फक्त तुम्ही त्याला त्या नावाने हाक मारा, हीच तुम्हाला विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पेटिंकर ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सबके माता पिता की, आज के आनंद की, बोलो रे भाई सब संतन की.